हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे परागसर मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर स्ट्रेट लाईनच्या आधीच्या सिलेबसमध्ये आपण पोहोचलो आतापर्यंत व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन, त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन बघितले होते. आता त्याचं अप्लिकेशन बघू की ते व्हेरियस फॉर्म्स कुठे कुठे कसे यूज करायचे. फॉर एक्झाम्पल, जसं पहिला एक्झाम्पल आपल्याकडे फाइंड द इक्वेशन ऑफ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. तर ट्रायंगलचे मीडियन कायचे इक्वेशन काढायचे. मीडियन ट्रायंगल तीन वर्टायसेस म्हणून तीन डिफरंट लाईन्स निघणार आहे, ते मीडियन असणार आहे. कसे असणार आहे ती कंडिशन बघूया. आता वर्टायसेस दिले तर आधी मी ट्रायंगल ड्रॉ करतो. जेव्हा कधी थोडं बुक सारखं तर स्टँडर्ड फॉर्मॅट फॉलो करायचं म्हटलं तर हमेशा पॉईंट अँटी क्लॉकवाईज घेतो आपण. पॉईंट ए बी सी याचे कोऑर्डिनेट आपल्याला दिले आहे 2,5 ए साठी, बी साठी दिले आहे -4,9 आणि सी साठी दिलेले आहे -2,-1. आता मीडियनचा अर्थ काय होते की मिड पॉइंटला जॉईन करणारी लाईन जी अपोजिट वर्टेक्स मधून जाते. त्याचा मिड पॉइंट काय असणार आहे. समजा याचा मिड पॉइंट आहे डी आणि हा ए पासून जर जॉईन केलं मी, ए पासून मिड पॉइंट मधून जाणारी लाईन ही जरी तुमची मीडियन, समजा ए बी सी डी ई, सेम लॉजिक या मिड पॉइंट मध्ये काय जाणार लाईन, ठीक आहे, ई एफ जी ही जी लाईन्स आहे, ह्या ज्या लाईन्स आहे ह्या आपल्या मीडियन आहे. आणि मीडियन केव्हा असते जर अपोजिट पॉइंट पासून या अपोजिट साइडच्या एका पॉइंट पासून अपोजिट साइडच्या मिड पॉइंट मधून जाते. तर बेसिकली काय मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट काढणे इझी आहे. बघा किती इझी आहे इक्वेशन सॉल्व करणं. मिड पॉइंट काय असते x1 + x2/2 सो -2 -4/2 कॉमा y1 + y2/3 2 -1 + 9/2. आपल्याला मिड पॉइंट काय मिळाला -2 -4 -6 -6/2 -3 झाला. 9 1 8 8/2 4 3,4 आपला पॉइंट झाला आहे ई पॉइंट. सो बेसिकली आपल्याकडे एक पॉइंट आहे ई. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ मीडियन स्टार्ट करू आपण. मी डिटेल मध्ये सॉल्व करत नाही, एक्सप्लेन करून सांगतो की सॉल्व कसा केला, ठीक आहे. सो लेट्स से median passing through median AE. आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट ऑलरेडी आहे. कुठले दोन कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे? दोन कोऑर्डिनेट ऑलरेडी आहे. पॉइंट ए आहे आणि पॉइंट ई आहे. ए चे कोऑर्डिनेट आपल्याकडे किती आहे 2,5. ई चे कोऑर्डिनेट किती काढले आपण -3,4. सो देअरफॉर दोन पॉइंट असले म्हणजे आपण काय यूज करणार आहे 2 पॉइंट फॉर्म. काय यूज करणार आहे 2 पॉइंट फॉर्म. सिंपल सा काम होतं. 2 पॉइंट फॉर्म यूज करायचं आहे. 2 पॉइंट फॉर्म काय असते, सरळ सरळ y मायनस कुठलाही एक पॉइंट घ्यायचा. कुठला घेणार आहे, हा घेऊ शकता, हा घेऊ शकता. मी हा यूज करणार आहे ई मधला. रिझन काही रिझन नाही, खालची व्हॅल्यू प्लस आहे तर बाकी बस. सो y - 4 अपॉन x - x1. याला 1 पकडलं तर हा 2 - 1 होईल. सो y2 - y1. सो 5 - 4 x2 - x1. सो x2 किती आहे 2 -x1 किती आहे -3. थोडं सिंप्लिफाय करू आपण. y - 4 माइनस प्लस x + 3. 5 म्हणून 4 गेले 1 राहिला. माइनस प्लस 3 आणि 2 झाले 5. क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 × y - 4 = 1 × x + 3. 5y + 20 5y - 20 = x + 3. सगळे एका साइडला घेऊन या, कारण की जनरल फॉर्म असाच लिहिला जाते आपला. सगळं जर आपण एका साइडला घेऊन आलो, हा जरा याला तिकडे घेऊन जाऊ. ऍक्च्युअली x पॉझिटिव्ह होता बरं राहते. x - 5y, ठीक आहे. हा तिकडे जाऊन मायनसचा +20 +3 +23. हा झाला इक्वेशन ऑफ AE. पहिले मीडियनचे इक्वेशन किती इझी आहे, x - 5y + 23 इझी आहे, ठीक आहे. सेकंड मीडियन बुक कुठली तरी मीडियन कुठली घेऊ, BF. ठीक आहे, BF मीडियन बघू काय आपण. परत हा मिड पॉइंट आहे. आता डायरेक्ट शॉर्टकट करतो. 2 + -2 2 to 0. हा झाला 0. 5 + -1 5 मधून 4 1 गेला 4 4/2 2. पॉइंट आपल्याला मिळाले. आपल्याकडे बी पॉइंट आहे. बी कोऑर्डिनेट आहे -4,9 आणि एफ जो भेटला मिड पॉइंट मधून तो काय आहे 0,2.
So basically it's y minus y1, this is 2, x minus x1, that is 0. Same logic, y minus y1, 9 minus 2, x minus x1, so minus 4 minus 0, काही फरक पडत नाही. थोडं सिम्प्लिफाय करतो, x कॉन्स्टंट आहे, -4 इकडे लिहू शकतो मी, सो -4 into y minus 2, 9 म्हणून दिले 7, x minus 0 x होते, इथे लिहितो y minus 2 हा झाला x, इथे झाले 7, हा झाला -4. अशा प्रकारे 7x मल्टिप्लाय करा, -4y माइनस माइनस प्लस 8 इक्वल्स टू 7x. सगळे एका साइडला घेऊन आहे, तर इकडे जर आपण घेऊन आलो सगळ्याला तर आपल्याला मिळालं 7x, हा मायनस होऊन इकडे प्लस होणार आहे, प्लस 4y, हा प्लस तिकडे येऊन मायनस होणार आहे, -8 इक्वल्स टू 0. तो आपला सेकंड मेडियन. ठीक आहे, नेक्स्ट CG नंबर 3 मेडियन. सेम लॉजिक आहे, काही चेंज करायची गरज नाही. CG थोडा वेळ लागतो असं वाटतं, पण काही वेळ लागत नाही. मिड पॉइंट करा, 2 - 4 किती झाले, 2 - 4 -2 -2/2 -1, 5 + 9 14 14/2 7. चला, सो आपले कोऑर्डिनेट काय, सी ची कोऑर्डिनेट आपल्याकडे आहे -2 - 1 -2 -1 आणि जी चे कोऑर्डिनेट किती काढले आपण आताच -1 7. आता डायरेक्ट तोच यूज करतो, पण डायरेक्ट x त्या साइडला देतो, y - y1. तर हा घेतो पॉइंट या टाइमला. रिझन काही रिझन नाही, मायनस मायनस प्लस होऊ शकतं, तर तुम्हाला हा ठेवायचा आहे, तुम्ही हा ठेवू शकता, y - y1 स्लोप. आता हा 1 पकडला आहे, सो -1 -7 हा जो प्लस स्लोप आहे. ठीक आहे, -2 -1 हे लक्षात ठेवा, मायनस चुकवायचं नाही. आणि x मायनस पॉइंट कुठला होता, हा होता -1. सो बेसिकली हा झाला y - 7, हा झाला -8 मायनस मायनस प्लस, तो बेसिकली -1 आणि हा x + 1. सो मायनस मायनस कॅन्सल, 8x सगळे एका साइडला घेऊन आपण आधी लिहून टाकतो, y - 7 इक्वल्स टू 8x + 8. सगळे तिकडे घेऊन चला, 8x, y तिकडे जाऊन झाला -y, -7 तिकडे झाला +7, तर 8 आणि 7 झाले. तर बेसिकली हा आपला थर्ड इक्वेशन ऑफ मेडियन. सिंपल सा काम आहे, काही कॉम्प्लिकेट करायचे नाही. 8x - y + 15, 7x + 4y - 8 इक्वल्स टू 0. हे आपले 3 मेडियनची इक्वेशन आहे. बेसिक कन्सेप्ट, बेसिक लॉजिक लक्षात ठेवायचं आणि सिम्पली फॉलो करायचं, राईट. आणखी क्वेश्चन बघूया काही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर आपण फक्त अप्लिकेशन ऑफ फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बघतो. वेगवेगळ्या टाइप मध्ये वेगवेगळे कंडिशन येणार, त्यानुसार आपल्याला आपले फॉर्म पण चेंज करावे लागेल. आता इथे थोडासा आउट ऑफ द सिलेबस टॉपिक आहे, म्हणजे आपण अजून शिकलेलो नाही, पण तुम्हाला माहिती असेल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन दॅट हॅज y इंटरसेप्ट दिलेला आहे. y इंटरसेप्ट अर्थ काय होते की लाईन y ऍक्सिसला कुठे कट करते, 4 वर कट करते. आता ती अशी पण करू शकते, या डायरेक्शन पण करू शकते. अँड इज परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग. परपेंडिक्युलर कशाला, या दोन पॉइंटला जॉईन करणार. आधी तर आपण समजा एक्स वाय ऍक्सिस काढतो म्हटला, ठीक आहे. जस्ट एक तुम्हाला काय म्हणते व्हिज्युअलाइज करायसाठी की कसं असू शकते. एक एक्स वाय ऍक्सिस ड्रॉ करतो मी, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. एक आपल्याकडे पॉइंट आहे 2, -3. सो 2, -3 इथे कुठेतरी असेल, मी पॉइंट लिहितोय, इथे कुठेतरी असेल 2, -3. दुसरा आहे 4, 2, 4 इकडे कुठेतरी असेल, 2 इथे असेल, हा 4, 2. ॲज्युम करा 4 हा झाला 2. ओके, याला जॉईन करणारी एक लाईन आहे. ठीक आहे, या पॉइंट आहे आपला 2, -3 आणि आहे 4, 2. याला जॉईन करणारी लाईन आहे. आणि याला एक परपेंडिक्युलर लाईन, याला परपेंडिक्युलर कशी राहणार आहे, या डायरेक्शन परपेंडिक्युलर असं परपेंडिक्युलर, पण कुठून पास करतोय ते 4 मधून पास करते. आता पुढे जायचं समोर मला माहित नाही, बस एक अंदाजी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो मी याला, जी अशी काहीतरी आहे. ठीक आहे, अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे आणि परपेंडिक्युलर लाईन कुठून पास होणार आहे, या पॉइंटवर. डिस्टन्स किती आहे, 4. असं काहीतरी आहे क्वेश्चन. बघा आपल्याला कामाच्या गोष्टी कुठल्या कुठल्या ज्या आपल्याला माहिती आहे की परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. आता परपेंडिक्युलर साठी आपल्याला एक कंडिशन तुम्हाला अजून शिकलेलं नाही आपण,
ठीक आहे. आता ही जी गिवन लाईन, या लाईनला आपण नावाचं सपोज माझी लाईन आहे ए बी. सो फॉर ए बी स्लोप ऑफ ए बी काढू शकतो आपण डायरेक्ट. 2 पॉईंट आहे, 2 पॉईंटने स्लोप मिळतो y2 मायनस y1. सो y2 मायनस y1, सो मायनस 3 लक्षात ठेवा. x2 मायनस x1, सो 4 मायनस 2. सो स्लोप ऑफ ए बी इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस झाला, हा झाला 5/2. आता जेव्हा शब्दाला परपेंडिक्युलर, हा आला परपेंडिक्युलर शब्द, तर फॉर परपेंडिक्युलर त्याची कंडिशन आपल्याला माहिती असली पाहिजे. फॉर परपेंडिक्युलर लाईन्स ते आपण थोडं शिकणार, थोडं समोर जाऊन. परपेंडिक्युलर लाईन्स जस्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये तेच होणार होतं. जे स्लोप आहे लाईनची, की पहिली लाईन m1 इंटू स्लोप ऑफ m2 इक्वल्स टू -1 व्हायला पाहिजे. तर आपल्याकडे हा ए बीचा स्लोप आहे, यानुसार काय होणार, स्लोप ऑफ ए बी इंटू ही जी लाईन आहे एल इंटू स्लोप ऑफ एल इक्वल टू काय व्हायला पाहिजे, -1. आपल्याकडे ए बीचा स्लोप आहे, ए बीचा स्लोप किती झाला, तो झाला 5/2 इंटू स्लोप ऑफ एल इज इक्वल्स टू -1. याला तिकडे घेऊन जा ट्रान्सफर करून, तुम्हाला काय मिळणार, स्लोप ऑफ लाईन इक्वल्स टू 2 डिवाइडचा इकडे मल्टिप्लाय मध्ये आला -2 आणि 5 मल्टिप्लायचा खाली डिवाइड मध्ये गेला. बघा हे पॉईंट आपण शिकलेलं नाही, आपण माहीत असू द्या, जस्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे. तर क्वेश्चन मध्ये आल्यावर मी सांगतोय. आता हे का बरं केलं, कारण की आपल्याला स्लोप मिळाला. स्लोप माहित आहे, इंटरसेक्ट माहित आहे, आपण काय यूज करू शकतो, स्लोप इंटरसेक्ट फॉर्म. सो देयरफॉर इक्वेशन ऑफ एल, therefore equation of line L, slope आणि intercept. So y is equals to m किती आहे, -2/5 into x, intercept किती आहे 4. सगळ्यांना 5 ने मल्टिप्लाय करा, इक्वेशन सोपं होईल. इथपर्यंत पण ठीक आहे, पण एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये करू आपण. सो 5y इक्वल्स टू -2x प्लस 5 into 4 20. सर्व एका साईडला घेऊन या. तर हा झाला मायनसचा प्लस 2x प्लस 5y -20 इक्वल्स टू 0. हे झालं आपला इक्वेशन ऑफ लाईन. 2x प्लस 5y -20 इक्वल टू 0. ठीक आहे. अजून आपलं समजलेलं, अजून बरंच काम बाकी आहे. जनरल फॉर्म ऑफ इक्वेशनला आपण एक्सप्लोर करायचं बाकी आहे, ते आपण बघूया. तिथपर्यंत जो हळूहळू वेळ आहे काही गोष्टी शिकल्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन करूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, फाइंड द इक्वेशन ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स. दोन शब्द इम्पॉर्टंट आहे, एक आहे परपेंडिक्युलर, एक आहे बायसेक्टर. दोन्ही शब्द लिहू आपण. एक आहे परपेंडिक्युलर, ठीक आहे, समजून घ्या काय ते कंडिशन. एक आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर शब्दाला बरोबर पॉइंट करणार आहे. पहिल्या लाईनचा स्लोप इंटू दुसऱ्या लाईनचा स्लोप इक्वल्स टू काय असला पाहिजे, -1. सेकंड बायसेक्टर शब्दाला म्हणजे काय येणार आहे, मिड पॉइंट. बायसेक्टर शब्दाला म्हणजे काय मिळणार आपल्याला, मिड पॉइंट. मिड पॉइंट कशाचा, एका लाईनचा, लाईन सेगमेंटचा. ते लाईन सेगमेंट आपल्याला दिली आहे a इक्वल्स टू 2 3. आपण जॉईन करतो बस. कुठे कुठे येते, कुठले असू दे काही फरक पडणार नाही. हा माझा a पॉइंट समजून घ्या 2,3. इथे माझा b पॉइंट समजून घ्यायचा 6, -5. ठीक, असं राहू शकत नाही, पण जस्ट आपण काढलेला आहे प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ही लाईन आहे आपली. आता आपल्याला कळायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर सगळ्यात पहिले आपण बायसेक्ट काढून घेऊ आणि नंतर परपेंडिक्युलर काढून घेऊ. ठीक आहे, वन अँड द सेम थिंग. ओके, तर बायसेक्ट करायला काय पाहिजे, मिड पॉइंट. सो देयरफॉर समजा मिड पॉइंट पकडला मी, याचा p पकडला, तर मिड पॉइंट कसा होणार आहे, 6 प्लस 2/2, 6 आणि 2 8, 8/2 किती झाले 4. -5 प्लस 3 झाला -2, -2/2 -1. हा झाला आपला मिड पॉइंट. आणि इथून काय परपेंडिक्युलर लाईन आहे. आपल्याला पॉइंट माहित आहे, पॉइंट माहित पडला p. काय माहित नाही आहे आपल्याला, स्लोप माहित नाही आहे. इक्वेशन नुसार आपल्याला पॉइंट माहिती आहे, स्लोप माहित नाही, किंवा दुसरा पॉइंट आपल्याला दिलेला नाही आहे. तर पॉइंट माहित आहे, फक्त स्लोप पाहिजे. या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर ही लाईन आहे परपेंडिक्युलर या लाईनला. या लाईनचा स्लोप आधी काढू, या लाईनचा स्लोप काढल्यावर याचा परपेंडिक्युलरचा स्लोप भेटेल, मग स्लोप आणि पॉइंट फॉर्म यूज करू शकतो. सो देयरफॉर सगळ्यात पहिले स्लोप ऑफ ए बी y2 - y1. ठीक आहे. सो याला मी 2 पकडतो सध्या. सो 3 -
-5 अपॉन x2 minus x1, so 2 minus 6 हा झाला 8 हा झाला -4, so basically -2 आपल्याला स्लोप भेटला परपेंडिकुलर कंडिशन नुसार, कारण की परपेंडिकुलर बायसेक्टर आहे. सो MAB into स्लोप ऑफ लाइन L, ही आपली लाइन L आहे, इज इक्वल्स टू -1. सो MAB किती आहे -2 into M of L इज इक्वल्स टू -1. हे तिकडे पाठवून द्या, तुम्हाला मिळणार स्लोप ऑफ लाइन L इज इक्वल्स टू 1/2. तर याचा स्लोप भेटला. याचा M किती आहे 1/2. स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, तर स्लोप पॉइंट फॉर्म कुठला यूज करायचा, स्लोप पॉइंट फॉर्म. सो देयरफॉर इक्वेशन स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 हा पॉइंट लक्षात ठेवा. y minus y1 इज इक्वल्स टू m टाइम्स m किती आहे तुमचा 1/2 x minus x1, सो x minus सिंपल काम होतं, मायनस मायनस प्लस झालं, पुणे मल्टिप्लाय करा 2 टाइम्स y plus 1 इज इक्वल्स टू x minus 4. सर्व एका साइडला घेऊन चला, 2y plus 2 इक्वल्स टू x minus 4. सगळं जर तिकडे येऊन गेलो आपण तर हा x प्लस तिकडे जाऊन -2y झाला, -2 तिकडे -4 आधीच होतं तर -6. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ perpendicular bisector of the line segment joining the points 2, 3 आणि 6, -5. राइट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आणि त्याच्याशी रिलेटेड ऍप्लिकेशन. क्वेश्चन म्हटलं आहे की फाइंड द इक्वेशन ऑफ, इथे शब्द आहे महत्त्वाचा अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय होते, हाइट. हाइट नेहमी काय असते परपेंडिकुलर. आता डिस्टन्स मध्ये आणि हाइट मध्ये फरक काय, काही जास्त फरक नाही. डिस्टन्स म्हणा किंवा हाइट म्हणा हमेशा परपेंडिकुलर असते बेस पासून समोरच्या पॉइंट पर्यंत. पण परपेंडिकुलर बायसेक्टर जेव्हा आपण काढतो त्याचं कंपल्सरी नाही आहे की तो हमेशा अपोजिट व्हर्टेक्स मधून जाईल, व्हर्टेक्सच्या बाजूने पण जाऊ शकतो, आपण बघितलंय त्यावेळेस. आता ट्रायंगलचे व्हर्टेक्स दिले तर ट्रायंगल काढून घेऊ. ठीक आहे, या टाइपचं ट्रायंगल काढलं थोडं. ठीक आहे, नेहमी प्रॅक्टिस म्हणून एक अँटी क्लॉकवाइज व्हर्टेक्सेस काढायचे. 7, -1 बी दिलेला आहे -2, 8 आणि सी दिलेला आहे 1, 2. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हटलं तर अल्टिट्यूड काढायचे आहे. तर आपण अल्टिट्यूड काढून घेऊ, म्हणजे परपेंडिकुलर या पॉइंट पासून समोरच्या लाईन पर्यंत परपेंडिकुलर. इथे येईल कुठेतरी, हा आपला झाला डी. या लाईन पासून इथे कुठेतरी परपेंडिकुलर येणार, जस्ट ॲज्युम करा, हा झाला आपला ई. आणि नेक्स्ट या लाईन पासून परपेंडिकुलर येणार इथे BCD E नंतर F, हा आपला पॉइंट आहे. आता परपेंडिकुलर हा शब्द समजल्यावर तुम्हाला समजायला पाहिजे की इथे कुठेतरी स्लोपची गोष्ट येत आहे. आपल्याकडे सांगितलं इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड. तर सगळ्यात पहिले आपण इक्वेशन ऑफ AD अज्युम करू. सो लेट्स से इक्वेशन ऑफ AD काढू आपण. इक्वेशन ऑफ AD आणि लक्षात ठेवा A चा पॉइंट आपल्याला माहिती आहे, A चा पॉइंट आपल्याला माहिती आहे, D चा पॉइंट माहिती आहे का, बिलकुल नाही माहिती. एक पॉइंट माहिती आहे, D चा पॉइंट आपल्याला माहिती नाही, आपण 2 पॉइंट फॉर्म यूज करू शकत नाही. आणखी काय माहिती आहे, याचा स्लोप माहिती आहे का, सध्या तर माहिती नाही. तो स्लोप काढू शकतो का, बिलकुल काढू शकतो, कारण की हे जी AD लाइन आहे हे BC ला परपेंडिकुलर आहे. तिथे आपण यूज करू सिन्स AD इज परपेंडिकुलर टू BC. सो देयरफॉर स्लोप ऑफ, पहिले BC काढून घेऊ आपण, y2 - y1. सो 2 - 8 अपॉन x2 - x1, 1 - -2 हा झाला -6/3. स्लोप ऑफ BC इक्वल्स टू किती झाला -2. आता हा स्लोप यूज करून आपण यूज करू शकतो, कारण की दोन कशा परपेंडिकुलर आहे. स्लोप ऑफ AD इंटू स्लोप ऑफ BC इक्वल टू किती व्हायला पाहिजे -1, कारण की दोन कशा आहे परपेंडिकुलर आहे. ही कंडिशन इथे आली. AD चा BC चा स्लोप आपण ऑलरेडी काढला -2. स्लोप ऑफ AD इंटू -2 इज इक्वल्स टू -1. सिंपली स्लोप ऑफ FD काढायचा. स्लोप ऑफ AD आपल्याला मिळाला आहे, हा -2 तिकडे डिवाइड मध्ये गेला तर -1 अपॉन -2, तर मायनस मायनस कॅन्सल. स्लोप ऑफ AD आपल्याला मिळाला आहे 1/2. स्लोप आपल्याला माहिती आहे, A चा पॉइंट आपल्याला माहिती आहे. सो देयरफॉर स्लोप पॉइंट इक्वेशन ने किंवा स्लोप पॉइंट फॉर्म ने आपण याचं इक्वेशन काढू शकतो. देयरफॉर इक्वेशन ऑफ AD इज इक्वल्स टू
slope point form. Y minus y1, so minus minus 1 is equals to 1 by 2 into x minus 7. So multiply करा y by 2y minus minus plus 1 झाला 1 into 2 plus 2 is equals to x minus 7. सगळे एका साइडला घेऊन चला. हा जर तिकडे घेऊन गेलो तर मला मिळाला x minus 2y हा plus 2 तिकडे जाऊन minus 2 झाला minus 2 आणि minus 7 minus 9. हा झाला पॉइंट. इक्वेशन ऑफ लाईन कुठला AD चं इक्वेशन झालं. ओके, तर तिन्ही तर काढणार नाही मी, दोन काढतो, एक तुमच्यासाठी सोडतो. दोन का बरं काढतो कारण की त्यांना विचारलं जातं हेन्स फाइंड द ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल. ऑर्थो सेंटर काय असते? हा पॉइंट G. ठीक आहे, जिथे सगळे अल्टिट्यूड इंटरसेक्ट करतात. तर इंटरसेक्ट करायला कमीत कमी दोन लाईन पाहिजे. एक लाईन कशाला कट करत नाही, कमीत कमी दोन लाईन पाहिजे तेव्हा ते इंटरसेक्ट करेल. तर एक लाईन मी काढली AD, दुसरी मी काढतो BE काढतो. सो लेट्स से इक्वेशन ऑफ BE काढतो. लेट्स से इक्वेशन ऑफ BE आता शॉर्ट मध्ये करतो फर्स्ट. इक्वेशन ऑफ BE डायरेक्ट आपण स्लोप काढू कुठला? BE चा स्लोप काढायचा पहिले आधी. सो स्लोप ऑफ BE इनटू त्याला कोणती लाईन परपेंडिक्युलर आहे? ही BE आपल्याकडे आहे. ही कशाला परपेंडिक्युलर आहे? AC ला परपेंडिक्युलर आहे. सो देयरफॉर स्लोप ऑफ AC इज इक्वल्स टू -1 किंवा आपण डायरेक्ट लिहू शकतो BE इज इक्वल्स टू -1 अपॉन स्लोप ऑफ AC. व्हॅल्यू पुट करा -1 अपॉन स्लोप ऑफ AC काय? y2 - y1. याला y2 पकडतो, याला y1 पकडतो. 2 - 1 2 - -1 अपॉन 1 minus 7. Okay, so therefore slope of BE is equals to -1 वरतीच आहे. 2 plus 1 झालं 3. हा डिवाइड च्या डिवाइड मध्ये आता -6 वरती. So 3 into 2 6 minus minus plus. So basically हा झाला +2. तो स्लोप भेटला परपेंडिक्युलर हा +2. नाइस, काही प्रॉब्लेम नाही. आता आपला स्लोप भेटला, पॉइंट आपल्याला माहिती आहे. सो लेट्स से स्लोप ऑफ BE आपल्याला मिळतो आहे 2. पॉइंट आहे आपल्याकडून B पासून, B चा पॉइंट आहे -2,8. अगेन स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये. सो इक्वेशन ऑफ BE इज नथिंग बट y minus y1 that is 8. स्लोप किती आहे? 2 टाइम्स x minus x1 किती आहे? -2. So y minus 8 is equals to 2 into x2 minus minus plus 2 into 2 4. So 2x plus 4 सगळे एका साइडला घेऊन या. So 2x minus y इथे जाऊन प्लस झाला. So plus 12 equals to 0. हे झालं इक्वेशन ऑफ BE. तर आपल्याकडे दोन इक्वेशन मिळाले. कुठले कुठले? आपल्याला मिळालं इक्वेशन ऑफ AD मिळालं, इक्वेशन ऑफ BE मिळालं. सिंपल सी गोष्ट आहे. जिथे दोन इक्वेशन एकमेकाला कट करतील, जिथे दोन इक्वेशन एकमेकाला कट करतील, तो आपला काय झाला? तो झाला आपला ऑर्थो सेंटर. सो देयरफॉर फॉर ऑर्थो सेंटर त्या दोन्ही इक्वेशन एकाच ठिकाणी भेटायला पाहिजे. याचा अर्थ जो पॉइंट XY म्हणजे G पॉइंट जो याच्यावर असेल तोच त्याच्यावर असेल. तर हे सॉल्व्ह करायला आपल्याला काय करावं लागेल? सायमल्टेनियसली सॉल्व्हिंग. बेसिकली सायमल्टेनियसली सॉल्व्हिंग. सायमल्टेनियसली सॉल्व्हिंग. आता तुम्ही वेगवेगळे मेथड यूज करू शकता. क्रॅमर्स रूल आहे आपल्याकडे, सबस्टिट्यूशन आहे, इंटरसेक्शन आहे, जे तुम्हाला वाटेल तुम्ही ते इक्वेटिंग कोएफिशिएंट्स आहे. मी सिंपली काय करतो? मी क्रॅमर्स रूल यूज करतो. सो कोएफिशिएंट काय आधी? 2 - 1 12. तिकडे कुठला कोएफिशिएंट आहे? 1 -2 -9 1. ठीक है. So this is x, this is y, this is constant, this is 1 upon. ठीक है, सिंप्लिफाय करतो मी. ही मेथड काय आपण ऑलरेडी समोर शिकूया. ओके. सो 2 into 2 -4, 1 into 1 -1 पण प्लस झाला. सो बेसिकली 1 upon -4 plus 1 is equals to x upon plus 9 plus 24. 9 into 1 ना, plus 9 plus 24, right?
मायनस मायनस प्लस झालं प्लस 24. ठीक आहे. नंतर y डिवायडेड बाय 12 प्लस 18 and plus 18, right? 12 plus 18, let's say 1 minus 2 minus 9 minus 18. So 1 जर सिम्प्लिफाय करून सॉल्व करायला एवढंच काम आहे आपलं, जास्त नाही आहे. ठीक आहे. चलो आपण आता सिम्प्लिफाय करते. -4 plus 1, so 1 upon आगे चला -3 और x upon 33 and y upon 30. So दोनों सिंप्लीफाई करा. x वैल्यू करा 33, so x is equals to 33 upon -3, so आ जाएगा -10 and y is equals to 30 upon आ जाएगा 11 and y जाएगा -10. So basically आपल्याला मिळाले ऑर्थो सेंटरचे कोऑर्डिनेट g साठी -11 and -10. राइट. ठीक आहे. ते झालं आपल्या ऑर्थो सेंटरचे. तिसरं इक्वेशन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, इथे मी जाणार नाही. क्रॅमर्स रूलने सॉल्व केला. तुम्ही लागेल तर दुसऱ्या मेथडने पण सॉल्व करू शकता. इक्वेटिंग कोएफिशिएंट काय करू शकता म्हणजे बेसिकली 2 ने मल्टिप्लाय करा. उदाहरण सांगतो फक्त एक्झाम्पलसाठी. याला 2 ने मल्टिप्लाय करा. हा झाला 4x - 2y प्लस 24 इक्वल टू 0. तो यातून सबट्रैक्ट करा. हा झाला x - 2y - 9 इक्वल टू 0. सबट्रैक्ट करता साइन बदलली, माइनस 3 प्लस 3 पण प्लस कॅन्सल. हा झाला 3x प्लस 33 इक्वल टू 0. तर तिकडे पाठवून द्या. तर x इक्वल्स टू 33 माइनस डिवाइड बाय 3 माइनस 11. जरा सिंपल x ची व्हॅल्यू, ही x ची व्हॅल्यू कुठेही पुट करा तुम्ही -11. सो -11 - 9 तुमचं झालं 20 इज इक्वल्स टू 2. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन अल्टिट्यूडचा पण इझिली सॉल्व करू शकतो. काही डिफिकल्ट नाही, थोडासा वेळ लागतो कॅल्क्युलेशन मध्ये, त्याच्यावर फोकस करत चला. राइट. एक लास्ट क्वेश्चन आमचा बघून घेऊया आणि नंतर मग आपण हॉल्ट करूया. तर लास्ट क्वेश्चन आजचा बघा, थोडं जास्त लांब होत चाललाय पण एक लास्ट टॉपिक. काय बघा म्हटलं, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू लाईन. ओरिजिन पासून लाईन पर्यंत एक परपेंडिक्युलर दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. आधी आपण एक एक्स वाय ऍक्सिस काढून घेऊ. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता लाईन कशी असं आपल्याला माहिती नाही, पण काय म्हटलंय, अँड द लाईन मेक्स द अँगल ऑफ 150 डिग्री. 150 डिग्री म्हणजे 180 पेक्षा थोडंसं कमी, विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. म्हटलं एक्स नाही, या वाय ऍक्सिस पासून 150 डिग्री. बघा आता अँगल होईल कसा, मी एक्झॅक्टली इथे नाही काढत कारण की राईट साईडला डायग्राम काढायचे मला, आपल्याला माहित नाही. ओरिजिन पासून 7 डिस्टन्स घ्यायचं आहे ना, तर मी एक वायला इथे पॅरलल लाईन काढतो समजायसाठी. इथून आता बघा टोटल 180 इथे येणार. टोटल 180 काय इथे येणार, आपल्याला पाहिजे 150, तर इथे कुठे थांबणार, हा 90 आणि हा प्लस 60. बरोबर, असं काहीतरी येईल ना ते. ही लाईन अशी यायला पाहिजे. ठीक आहे. आता ही जर एक्स ऍक्सिस म्हटलं असतं आणखी सोपं गेलं असतं. बरं, एक काम करून मॉडिफाय करून एक्स ऍक्सिस करू, इझी जाईल ड्रॉ करायला. पण फक्त कन्सेप्ट सांगायचं आहे, लाईनशी काय घेणं देणं नाही. 150 डिग्री तर एक लाईन आहे, इथून 90 डिग्री झाली, आणखी 60 डिग्री, तर 150 अशी काहीतरी आपली एक लाईन आहे 150 डिग्रीची. 150 डिग्री ही लाईन आहे एल. आणि या लाईनवर मला काय करायचं आहे, एक डिस्टन्स आहे म्हणते लाईनचं, कुठून ओरिजिन पासून किती 7. ओरिजिन पासून जेव्हा कधी डिस्टन्सची गोष्ट केली आपण नेहमी काय राहते, परपेंडिक्युलर. दिस परपेंडिक्युलर इज 7. आता परपेंडिक्युलर बघून बरेच लोक समजतील की सर परपेंडिक्युलर भेटला आपल्याला, एकदम सोपं काम आहे. काय करू आपण, काय करू, परपेंडिक्युलर भेटल्याबरोबर सोपाने समजायचं. का बरं, कारण की परपेंडिक्युलर हे डिस्टन्स आहे, ते आपल्याला स्लोप देत नाही. मला आता सॉल्व कसं करायचं बघा. डिस्टन्स भेटला एकदम चांगलं, तर अँगल पाहिजे फक्त हा. हा अँगल कसा काढू शकतो, जॉमेट्री, सिंपल जॉमेट्री. हा 150 आहे, हा झाला 30, टोटल आहे 90. 30 90 तर उरलेलं किती होणार, 60 डिग्री. सिंपल, आपल्याला हा अँगल मिळाला. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन कुठला फॉर्म येणार आहे, नॉर्मल फॉर्म. का बरं नॉर्मल फॉर्म, कारण की आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या. एक नॉर्मलचं डिस्टन्स किती आहे 7, आणि ते नॉर्मल किती अँगलवर आहे 60 डिग्री अँगलवर आहे. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल फॉर्म काय होता,
x इंटू कॉस अल्फा प्लस y इंटू साइन अल्फा म्हणजे हा अँगल इक्वल्स टू p. सो x इंटू कॉस 60 प्लस y इंटू साइन 60 इक्वल्स टू p किती आहे 7. कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. y इंटू साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2 इक्वल्स टू 7. सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करा. हा 2 कॅन्सल झाला तर x मिळाला, इथे √3y मिळाला आणि 7×14. कोणत्या केस मध्ये जर x एक्सिस सोबत अँगल आहे तर ठीक आहे. इफ जस्ट मी तुमच्यासाठी क्लिअर करतो, इफ अँगल विथ y एक्सिस केला, इफ अँगल विथ y एक्सिस काय होणार आहे 90 आणि जास्त वाढला अँगल जर 90 प्लस होणार ना तर बस 90 प्लस करायचं, बाकी काही चेंज होणार नाही. डायग्राम काढून दाखवायची म्हटलं तर x एक्सिस y एक्सिस इथून अँगल घ्यायचा, हा झाला 150 ठीक आहे, हा झाला 150 समथिंग काहीतरी असं. इथे 90 प्लस 60 ना, लाईन या लाईनला पॅरलल आली पाहिजे, पण डिस्टन्स कुठून पाहिजे ओरिजिन पासून पाहिजे. या लाईनला पॅरलल मी इकडे पण काढू शकतो, इकडे पण काढू शकतो. तर जस्ट मी इकडे ड्रॉ करतो लाईन पॅरलल. ही आपली लाईन एल झाली. इथून झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती ठीक आहे, आता पॅरलल काढले. इथून झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, हे झालं 7. आता बघा हा जो अँगल आहे आपला कुठून घ्यायचा होता एक्स ॲक्सिस पासून. तर इथे ऑलरेडी 90 पासून हा किती झाला 150 झाला. हा किती झाला टोटल 150, तर हा किती झाला 60. हा जर 60 झाला तर हा किती होणार 30 होईल. पण आपल्याला अँगल कसं पाहिजे एक्स ॲक्सिस सोबत, हा 30 तर हा पण किती होणार 30 डिग्री. 60 90 30 समजून घ्या थोडंसं. हा 150 आहे, इथे 90 झाला, 90 प्लस 60 150 होणार. 90 प्लस 60 150, हा 60 असेल तर हा किती होणार 30. सो या केसमध्ये काय होणार आपला x इंटू अगेन कॉस अल्फा प्लस y साइन अल्फा इक्वल्स टू p. x किती आहे कॉस 30 अँगल प्लस y इंटू साइन 30 इक्वल टू p किती आहे 7. आता इथे थोडासा इश्यू का होते की मला एक्झॅक्टली माहित नाही खालच्या साईडला की वरच्या साईडला जायचं. वरच्या साईडला असेल तर अँगल आपण काय घेऊ शकतो आणखी -30 की +30. एक्स सोबत अँटी क्लॉकवाइज चालू आहे तर हा -30 यायला पाहिजे. सो दिस बिकम्स ॲक्च्युअली मायनस, आपण झाला -30. सो x इंटू कॉस -30 ची व्हॅल्यू काही फरक पडत नाही, इट इज नथिंग बट √3/2 प्लस हा मायनस बाहेर आला. सो -y इंटू साइन ची व्हॅल्यू आहे 1/2 इक्वल्स टू 7. आता 2 ने मल्टिप्लाय करा तर हा झाला √3x प्लस इंटू मायनस -y इक्वल्स टू 40. हे झालं आपलं इक्वेशन. जर तो लाईनचा जो अँगल आहे तो y ॲक्सिस सोबत इन्क्लाइंड असेल तर हे ओके. थोडंसं इम्पॉर्टंट पॉइंट असतो की लक्ष द्यायचं असते की अँगल x सोबत आहे की y सोबत आहे. जर x सोबत असेल तर आपण ऑलरेडी काढलाय, हा झाला 150, हा झाला 30 डिग्री, टोटल 180. हा 30 आहे, हा 90, तर आपण किती होणार 60 होईल. cos 60 आणि sin 60, cos 60 1/2 sin 60 √3/2 ठीक आहे. y एक्सिस सोबत जर 150 घेतलं तर y एक्सिस सोबत 150 घेतलं तर हा 90 झाला आणि हा 60 झाला. बेसिकली हा अँगल किती आहे 60, हा 60 असेल, हा 90 आहे, तर आपण किती होणार 30. तर एक्सिस अँगल किती आहे 30, पण खालच्या डायरेक्शनने म्हणून -30 होईल. सो cos ऑफ -30 डिग्री प्लस y sin ऑफ -30 मायनस बाहेर आला. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. अँड आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजत असेल. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये परत नवीन टॉपिक सोबत, जिथे आपण अँगल बिटवीन द लाईन्स आणि इन्क्लिनेशनवर जास्त फोकस करूया. टिल देन टेक केअर, बाय बाय.